नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला प्रश्न आहे, नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतायत का? हा प्रश्न मी विचारलाय कारण काल उत्तर प्रदेशात घडलेली घटना, बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराने एका इंजिनियरवर हल्ला करून त्याला बेदम मारलं. आणि हा हल्ला अशासाठी केला की या इंजिनियरने मायावतींच्या वाढदिवसांसाठी जे काय वर्गणी म्हणा, खंडणी म्हणा, ते द्यायला नकार दिला. आज मायावतीने या सगळ्या आरोपांचा इन्कार केलेला आहे. पण त्या इन्कारामुळे प्रश्न संपत नाही, कारण उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाने हा मुद्दा मांडून हिंसक आंदोलन सुरू केलं आहे. आज तिथे हिंसाचारही झालेला आहे. माझा आजचा प्रश्न यापुरता मर्यादित नाही आहे. माझ्या प्रश्नाचा रोख केवळ मायावतींवर, केवळ बहुजन समाज पक्षावर किंवा केवळ उत्तर प्रदेशातल्या घटनांवर नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की केवळ मायावतींच्या वाढदिवसांचा प्रश्न नाही आहे. सर्व राज्यातले किंवा केंद्रातले सर्व नेते, बहुसंख्य नेते, सर्व म्हणण्याचं कारण नाही, बहुसंख्य नेते हल्ली आपला वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसासाठी मोठमोठी होर्डिंग्ज लावतात, मोठमोठे कार्यक्रम घेतात, त्यासाठी वर्गणी गोळा केली जाते. जे लोक वर्गणी द्यायला नकार देतील त्यांना त्रास दिल्याच्या बातम्या येतात. आणि तरीसुद्धा या नेत्यांना काही त्याची खंत वाटत नाही. नेते वाढदिवस साजरा करणं हा आपला हक्क मानतात. वर्तमानपत्रातून, मीडियामधून, टेलिव्हिजनवरून सुद्धा मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात. नेत्यांना राजकारणामध्ये अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं आवश्यक आहे का, हा मुळातला प्रश्न आहे. आपली राजकीय संस्कृती वाढदिवसांमध्ये किंवा अशा बडेजावामध्ये अडकते आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि पुन्हा एकदा या सगळ्याचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली नाही का, हाही प्रश्न आहे माझ्यासमोर. म्हणूनच आज माझ्यासोबत आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आमच्या लोअर परेल स्टुडिओतून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन अहिर. माझ्यासोबत आहेत पुण्याहून कुमार सप्तर्षी, युवक्रांती दलाचे नेते म्हणून त्यांना ते आपल्याला परिचित आहेत. माझ्यासोबत आमच्या नागपूर स्टुडिओतून आहेत शिवसेनेचे आमदार गुलाबराव गावंडे. आणि माझ्या इथल्या स्टुडिओमध्ये आहेत आमचे न्यूज एडिटर सुभाष शिर्के, ज्यांनी गेली अनेक वर्ष नेत्यांच्या वाढदिवसांचा बदलता पॅटर्न बदललेला आहे. मी सुरुवात करतोय कुमार सप्तर्षी यांच्यापासून. कुमार सप्तर्षींनी जवळजवळ गेली 30-35 वर्ष राजकारण बघितलेलं आहे. सप्तर्षी, मला सांगा, उत्तर प्रदेशात काल जी घटना घडली आहे तिचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? ही जी घटना कालची घडलेली आहे ही तर भयंकर आहेच, पण ती एका रात्रीत घडलेली नाही. हे रोगाचं लक्षण आहे, पण रोग फार दिवसापासून वाढतोच आहे. 1000 कोटी जमवणं हे काही एका रात्रीत झालं नाही. आधी आता आपल्या महाराष्ट्रात जरी बघितलं आपण तर नेत्यांचे होर्डिंग लावायचे आणि त्यांचे वाढदिवस करायचे, तर कुणी किती वाढदिवस केला मोठा याच्यावरती त्याचं पक्षातलं स्थान आहे. आणि पक्षातलं स्थान मोठं व्हायचं असेल तर त्याला खंडणी गोळा करावं लागते, थोडे आपल्या खिशात, थोडे नेत्याच्या नावानं. आणि अशा पद्धतीनं ही एक संस्कृती चेंज होते. वास्तविक माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या कामाचं मूल्यमापन करून जयंती किंवा पुण्यतिथी हे करणं ही आपली संस्कृती होती. हे लहान मुलांच्या सारखे वाढदिवस चाललेले आहेत. आणि अगदी अशा होतात की हे साहेबांचा वाढदिवस आहे, 200 पोरांचं रक्त काढा. म्हणजे रक्तदानाचा जो काही महत्वाचा भाग आहे तो साहेबांना खुश करण्याकरता माझ्यामागे 200 मुलं आहेत, त्यांचं मी रक्त काढू शकतो, तर बाकीचं काय मतदानाला त्यांचा वापर करू शकतो, अशी ही संस्कृती आहे. पण मायावतीकडे त्याचे हद्द ओलांडली गेली. घरात जाऊन 50 लाख मागणं, वाढदिवसाला 1000 कोटी जमवणं, हे अति आहे. म्हणजे सबंध गुंडांच्या हातामध्ये आपलं प्रतिनिधित्व गेलेलं आहे आणि लोकांचे प्रतिनिधी गुंड आहेत असं वाटल्यावर लोकांच्या मध्ये केवढी हातबलता येते. अगदी सप्तर्षी, मी येतो या चर्चेमध्ये तुमच्याकडे. पुन्हा मी जातोय सचिन अहिर यांच्याकडे. सचिन अहिर, तुम्ही वाढदिवस साजरे केलेले आहेत, सर्व पक्षीय नेते करतात, एकटे तुम्ही करता असं नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांचे, शरद पवारांचेही वाढदिवस दिमागदार पद्धतीने साजरे केले आहेत. मला सांगा, अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची वेळ तुमच्यावर काय येते, त्यापाठी काय कारण आहे? एक निश्चितपणे असते की आपल्या नेत्याला एक आपुलकीने ते सदिच्छा भेट द्यावी, हा एक त्याच्या मागचा हेतू असतो. आणि आपण पाहिलं असेल की वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकीचा भान ठेवून साजरं करणं हे कर्मप्राप्त प्रत्येक पक्षाला होतं. कालची आणि आजची जी घटना पाहता खरोखरच सर्व राज्यकर्त्यांना हा प्रश्न पडलेला आहे. आणि किंबहुना राज्यकर्त्यांच्या या वाढदिवस साजरा करण्याच्या भूमिकेलाही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, हे आपण नकारू शकणार नाही. परंतु वाढदिवस साजरेच करायचं नाही असा विचार आपल्या मनामध्ये आला तर योग्य होणार नाही. सामाजिक बांधिलकी ठेवून करणारे काम आहे.
मग त्याच्यात मोफत रीतीने चष्मा वाटप असेल, जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनाच आम्ही आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाणी अडवा पाणी जिरवा ही भूमिका घेतली, किंवा अनेक अशा जे सामाजिक जे काम आहेत हेही आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने करता येतो. त्यासाठी काही कुठचा नेता वैयक्तिक सांगत नाही, हा कार्यकर्ते जे असतात त्या कार्यकर्त्यांची भावना या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक आपुलकी ठेवून करण्याचा तो एक भाग असतो. परंतु ज्या पद्धतीने ह्याचा पॅटर्न चेंज होतोय हा एक निश्चितपणे चिंतेचा विषय, कारण कार्यकर्ते पण आपल्या नेत्याला लगेच आकर्षित करण्यासाठी काय करता येईल अशा अतिउत्साही ह्याच्या माध्यमातून कुठेतरी या वाढदिवसाचा मूळ जो हेतू असतो किंवा सामाजिक बांधीचा मूळ हेतू असतो तो कुठेतरी दिशाहीन करण्याचं काम करतो, हे आपण नकारू शकणार नाही. अगदी सचिन अहिर यांनी सांगितले या वाढदिवसांच्या ज्या प्रथा सुरू झाल्या आहेत त्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला आणि ते असं म्हणतात की कार्यकर्ते नेत्यांना खुश करण्यासाठी हे करतायत का हे तपासलं पाहिजे. कालची उत्तर प्रदेशात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या इंजिनियरचा मृत्यू झालेला आहे, त्याच्याकडून 50 लाख रुपये मागितले गेले. 1000 कोटी रुपये जमवण्याचा संकल्प सोडला होता मायावतींच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यातून हा खून उद्भवलेला आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. मी जातोय शिवसेनेचे आमदार गुलाबराव गावंडे यांच्याकडे. गुलाबराव, मला सांगा, तुमचा पक्ष सुद्धा नेत्यांचे वाढदिवस साजरे करतो, विशेषतः शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस साजरा करण्याची स्पर्धाच असते शिवसेनेच्या नेत्यांमध्ये. तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारे वर्गणी किंवा खंडणी गोळा करण्याचे आरोप झालेले आहेत. काय म्हणाल तुम्ही? कालच्या घटनेपासून तुम्ही काही धडा घेणार आहात का? पहिली गोष्ट तर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जो वाढदिवस होतो आणि मायावतींचा जो वाढदिवस होतो यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वाढदिवस हे 2 प्रकारचे असतात, एक कौटुंबिक वाढदिवस आणि एक सार्वजनिक वाढदिवस. वाढदिवसाचा मुख्यच मुद्दा असा आहे, उद्देश असा आहे की जे मनुष्याला एक ऊर्जा शक्तीची आवश्यकता असते आणि ऊर्जा शक्ती स्वतःच्या कर्तृत्वामुळे एक ऊर्जा शक्ती निर्माण होते शरीरामध्ये, आणि दुसरी ऊर्जा शक्ती सार्वजनिक जो समाज आहे, हितचिंतक आहेत, त्यांनी शुभकामना दिल्यानंतर त्यांची जी ऊर्जा शक्ती त्या व्यक्तीला मिळते, ह्या ऊर्जा शक्ती मिळवणं हा मुख्य वाढदिवस असतो. मी तर म्हणतो याला वाढदिवस नाव द्यायला नाही पाहिजे, याला घड दिवस, कारण आयुष्य कमी होते, कर्तृत्वाचा वाढदिवस असतो. आणि म्हणून सरसेनापती बाळासाहेबांचा जो वाढदिवस होतो हा देशामध्ये एक आदर्श आहे की गुरुदक्षिणा म्हणून कधीही वर्गणी केला जात नाही आणि गुरुदक्षिणेच्या माध्यमातून 11,000 पासून तर 11 लाख रुपयापर्यंत गुरुदक्षिणा जाते आणि कधीही जबरदस्तीनं खंडणी वसूल केल्या जात नाही, जबरदस्तीनं कोणाला पैसे मागितले जात नाही. एक बाळासाहेबांना दीर्घ आयुष्य मिळावं, आपल्या नेत्यांना चांगलं आयुष्य मिळावं आणि म्हणून शुभकामनेच्या माध्यमातून ऊर्जा शक्ती मिळावी आणि त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं हा मुख्य उद्देश असतो. मी जातोय पुन्हा एकदा कुमार सप्तर्षींकडे. कुमार सप्तर्षी, आता काय गुलाबराव गावंडे म्हणतात की बाळासाहेबांचा वाढदिवस हा आदर्श आहे, ती गुरुदक्षिणा असते. कदाचित मायावतींचे लोक सुद्धा शब्द वेगळा वापरतात, पण दोघांमध्ये फरक आहे असं तुम्हाला वाटतं का? फारसा काही फरक नाही आणि गुलाबरावना त्या भक्तिभावानं बोलणं आवश्यक आहे, ते त्यांच्या राजकीय करिअरचा भाग आहे. कारण त्याच्याप्रमाणे नाव घेतलं नाही तर त्याची वाढदिवस साजरा केला नाही तर त्याची नोंद घेतली जाते. म्हणून गुलाबराव हे करतायत त्याच्याबद्दल, गुलाबराव आमचे मित्र आहेत काही, त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. मायावतीचे 1000 कोटीचं जे झालेलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की हिंदी भाषिक भागामध्ये देव जन्माला आलेत आपले पुराणातले. अयोध्येला प्रभू रामचंद्र, मथुरेला भगवान श्रीकृष्ण, गौतम बुद्धही तिकडचेच, महावीर जैन तिकडचेच. तर ह्या सगळ्याकडे आता देव जन्माला येत नसल्यामुळे लोकशाहीमध्ये जो मुख्यमंत्री होतो किंवा जो कोणी काय सामर्थ्यवान होतो तो देवदेवताच वाटतो. तर मायावती हा देवता आहेत असं दाखवायचा प्रयत्न आहे. इतकं सोनं लागतं कशाला हो माणसाला? तर आता साईबाबाच्या तिथेही सोन्याचा पत्र टाकण्यात आलेला आहे, ह्याच काळातली बातमी. सप्तर्षी मी तुमच्याकडे येतो. ही जी व्यक्तिपूजा राजकारणात वाढली आहे त्याचं कारण काय हे आपण पुढच्या सेगमेंटला तपासू. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी सुभाष, मला विचारायचंय, तू पत्रकार म्हणून हे सगळे इतके वर्ष हे वाढदिवस बघतोय, काय वाटतं तुला? ही संस्कृती बदलली आहे, राजकीय संस्कृती बदलल्याचं हे लक्षण आहे?
पूर्वी कार्यकर्ता हा कुटुंबातला घटक मानला जायचा, पण आता कार्यकर्ता हा बॅगा उचलणारा कार्यकर्ता, त्याला महत्त्व आलेलं आहे. आणि ज्यावेळेला अशा प्रकारे नेता बॅगा उचलणाऱ्याला महत्त्व देतो, त्यावेळेला पुढं करणाऱ्या कार्यकर्त्याला महत्त्व देण्याची प्रॅक्टिस होते. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण जर नेत्याच्या पुढं करायचं असेल तर त्या साहेबांचे मग फ्लेक्स लावले पाहिजेत, त्या साहेबासाठी वाढदिवसासाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, आणि प्रसंगी त्यासाठी मग खंडणी गोळा करणं किंवा धाक दाखवून पैसा मिळवणं हे पण करायला पाहिजे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातूनच हा प्रकार वाढीला लागलेला आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक नंतर राजकारणातली ही व्यक्तिपूजा घातक आहे का यावर मी चर्चा करणार आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतायत का? पडद्यावर बघू शकता आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 94% प्रेक्षक म्हणतायत की होय, नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतायत. याचा अर्थ जनतेचा कौल हा अशा प्रकारच्या वाढदिवसाविरुद्ध, बडे जावा विरुद्ध आहे, हे लक्षात घ्यायला हवं. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.